नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे खुलभर दूध. एका गावामध्ये एक राजा राहत होता. त्याची महादेवावर खूप भक्ती होती. श्रावणातला सोमवार आला. राजाने ठरवले की महादेवाला दुग्धाभिषेक करायचा. महादेवाचा गाभारा पूर्ण दुधाने भरून टाकायचा. मग त्याने आदल्या दिवशी पूर्ण गावामध्ये दवंडी पिटवली की उद्या सगळ्यांनी मंदिरामध्ये दूध घेऊन यायचं. वासरांना पिऊ द्यायचं नाही, लहान मुलांना द्यायचं नाही, घरात कुणी दुधाचा वापर करायचा नाही. सगळं दूध मंदिरात आलं पाहिजे, म्हणजे गाभारा भरेल. मग गावातील लोकांनी वासरांना दूध पिऊ दिले नाही. गाई म्हशींच्या सकाळीच धारा काढून मंदिरात दूध पोचते केले. लहान मुलांना दूध दिले नाही. लहान मुलं रडत होती, तरी पण राजाच्या भीतीने लोकांनी सगळे दूध मंदिरात आणून ठेवले. त्याच गावामध्ये एक म्हातारी बाई राहत होती. त्या बाईने आपलं गाईची धार काढली, लहान मुलांना दूध पिऊ घातलं, वासराला दूध प्यायला सोडलं, घरातील मंडळींना चहा पाणी दूध करून घरातील सगळे कामे आटोपून खुलभर दूध म्हणजे छोटा पेलाभर दूध घेऊन ती आपल्या मंदिरात गेली. मंदिरामध्ये तिने पाहिलं, गावातील सगळं दूध गाभाऱ्यात टाकलं आहे, पण गाभारा काही भरलेला नव्हता. म्हातारीने आपलं मनोभावे महादेवाची पूजा करून दर्शन घेऊन ते छोटंसं फुलपात्र भरून जे दूध आणलं होतं ते गाभाऱ्यात ओतलं आणि ती घरी निघून गेली. इकडे चमत्कार घडला. गाभारा ओसंडून वाहू लागला. सगळ्यांना आश्चर्य वाटलं की एवढं दूध ओतलं पण गाभारा भरला नाही आणि आत्ताच कसं काय ओसंडून वाहत आहे. तर एका वृद्ध माणसाने पाहिले होते की ती म्हातारी दूध ओतून गेली तेव्हाच हा गाभारा भरला. त्या वृद्ध माणसाने शिपायांना सांगितले की त्या म्हातारीने दूध ओतले तेव्हा गाभारा भरला. मग त्या शिपायाने जाऊन राजाला सांगितले की त्या म्हातारीने दूध ओतलं तेव्हा गाभारा भरला. मग राजाने त्या म्हातारीला राजदरबारात घेऊन येण्याची आज्ञा केली. म्हातारीच्या घरी शिपाई गेले. म्हातारी घाबरली. म्हातारीला राजदरबारात आणलं गेलं. राजाने म्हातारीला विचारलं की एवढं दूध गाभाऱ्यात ओतून देखील गाभारा भरला नाही आणि तुझ्या खुलभर दुधाने कसं काय गाभारा भरला. म्हातारी म्हणाली, मी वासरांना पोटभर पिऊ दिलं, घरातल्या लहान मुलांना पोटभर दूध पाजलं, घरातल्यांना सगळ्यांना तृप्त करून मग राहिलेलं दूध देवाला घेऊन आले. देवाला ते आवडलं आणि देव प्रसन्न झाला. असा कोणाच्या तोंडचं काढून किंवा कोणाचा तळतळाट घेऊन देवाला वाहिलेलं देवाला आवडत नाही, म्हणून गाभारा भरला नाही. राजाला त्याची चूक कळली. म्हातारीला बक्षीस देऊन घरी सुखरूप पोचवण्यात आलं. धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि लाईक करा.